जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत कारण कार्यकर्त्याला मारहाण झाली होती आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माझ्या जीविताला धोका असल्याचं देखील सदनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। आणि आता गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईनवरून जोडले गेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? नक्कीच 2 दिवसापासून खरं तर हा राडा म्हणावा लागणार आहे, कारण की काल अशा पद्धतीने शिवीगाळ देखील आहे ती विधान भवनाच्या गेटवर झाला होता। तर आज लॉबीमध्येच आहे ती मारामारी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये ही मारामारी झालेली पाहायला मिळते। आणि यानंतरून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघं जण देखील आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। या अगोदर देखील या दोघांना देखील आहे ते सांगण्यात आलं होतं, तरी देखील ह्या कार्यकर्ते आज आतमध्ये आले आणि यांच्यामध्ये ही मारामारी झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असतील नेमकं काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती गर्दी विधानभवन परिसरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे या पास कुठे निर्बंध नाही आहेत का याचा देखील प्रश्न आहे तो उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। बिलकुल गणेश, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण बघितलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे, कोणालाही सोडणार नाही, कारवाई होईल। मुख्यमंत्र्यांकडून नेमकी काय मागणी असेल किंवा मुख्यमंत्री काय भूमिका घेऊ शकतात? नक्कीच आता या नियंत्रणासंदर्भात देखील या अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधान भवनामध्ये देखील आहे ती नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हे पास आहे ते वितरित केले जातात आणि चालायला सुद्धा जागा आहे ती विधान भवनामध्ये राहत नाही, अशा पद्धतीची नाराजी देखील आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या अगोदर बोलून दाखवली होती, तरी देखील अशा पद्धतीची ही गर्दी होते आणि या गर्दीत आज खरं तर जिथे कायदे तयार होतात आणि या कायदे मंडळाच्या विधान भवनच्या जी लॉबी आहे आणि या लॉबीमध्येच आहे ती मारामारी पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि त्यानंतरून आता मुख्यमंत्री सुद्धा विधानसभा अध्यक्षांना काय सांगतायत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आता जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील जे दोन्ही शरद पवार गटाचे आहेत, कारण की जितेंद्र आव्हाड यांचा हा खरं तर कार्यकर्ता आहे, तो कशा पद्धतीने आत आला, पडळकरांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने आत आले, या सगळ्या संदर्भातला अहवाल देखील आहे तो आता अध्यक्षांकडून मागवलेला आहे। आणि या अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री हे नेमके काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।